नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला छान असा एपिसोड तर पाहायला मिळणारच आहे. पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपल्या मिराज व्हॉइस यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच नवनवीन आणि त्याचप्रमाणे डेली सिरियलचे अपडेट्स पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता. तर आता प्रेक्षकांनो, इथे आता जे काही आपली कला आहे, कला आणि अद्वैतमध्ये अगदी छोटं मोठं भांडण हे रंगलेलं असतं आणि त्यांच्या छोट्या मोठ्या भांडणाचं कारण म्हणजेच की अगदीच आगाऊ अति आगाऊ अशा पद्धतीने त्यांचा हा खेळ रंगलेला असतो. आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ते तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशी दोघांची सुद्धा अवस्था झालेली असते. पण प्रेक्षकांनो, इथे आता महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जेव्हा कला आणि अद्वैत हे अशा काहीतरी सिच्युएशनमध्ये असतात तर तेव्हा सरोज येऊन त्यांना नेमकं त्या पद्धतीने पाहत असते आणि अगदी सरोजचा गैरसमज होतो. सरोजचा गैरसमज झाल्यामुळे इथे ती कलाला खूप काही सुनावते, अद्वैतवरती अक्षरशः ती नाराज होत असते. आणि जेव्हा इथे बाहेर हॉलमध्ये दोघे सुद्धा झोपलेले असतात, अद्वैत हा कलाला घरा आतमध्ये त्याच्या खोलीमध्ये घेऊन जात असतो, पण ती काही येत नसते. ती म्हणत असते की नाही, तेव्हा मी माझं माझं करत असतोस, मग आता तू आपली खोली का म्हणतोस? मी येणार नाही, त्यामुळे मी इथेच झोपणार आहे. तुझं तू जा आणि तुझ्या खोलीमध्ये जाऊन तू झोप, असं इथे तिने सांगितल्याच्या नंतर ह्या दोघांचं भांडण ऐकू सरोजला जातं. सरोज येते, दोघांना ओरडते आणि त्यानंतर हे दोघे सुद्धा खोलीमध्ये जाऊन झोपतात. आता दोघे सुद्धा खोलीमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना एवढ्या झोप येत नाही, कारण ऑलरेडी झोपमोड झालेली असते. त्यामुळे कला आहे जी आहे ती न्यूजपेपर घेते, त्यामध्ये जे काही कोडे असतात ते सोडवते. अद्वैत तिला हेल्प करतो आणि तिच्या गादीवरती खाली येऊन तो बसतो आणि तेव्हा त्याला तेथेच डुकला लागतो आणि तेव्हा तो कलाच्या खांद्यावरती डोकं ठेवून ते झोपलेला असतो. आणि तेव्हा मात्र इथे आता कला त्याला म्हणत असते, चांदेकर असं का करतोस, तू तुझ्या जागेवर जाऊन झोप. पण तो म्हणत असतो की नाही, प्रत्येक वेळी मी तुझंच का ऐकायचं आणि त्याचबरोबर मी तुझं ऐकू शकत नाही, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आणि तो आहे त्याच ठिकाणी झोपतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सरोज येते. सरोज ह्या अवस्थेमध्ये दोघांना पाहते. पाहिल्याच्या नंतर तिला खूप जास्त राग येतो आणि ती अद्वैतवरची चिडते. अद्वैत तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो, आई ते आम्ही. तेव्हा आता सरोज म्हणत असते, मी वरून आम्ही कधी झालं, असं म्हटल्याच्या नंतर आता कलाला सुद्धा ती खूप काही बोलते. तर प्रेक्षकांनो, पुढील भाग अजिबात मिस करू नका, कारण पुढील भागामध्ये आपल्याला छान असा रंजक एपिसोड पाहायला मिळणार आहे. कारण अक्षरशः जी सरोज आहे तिने इथे कलाकडून एका पेपरवरती सह्या करून घेतलेल्या असतात. ते म्हणजेच की माझा मुलगा जरी तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करणार असेल तरी सुद्धा तू त्याला अडवशील, असं मला ह्या पेपरवरती लिहून दे. तेव्हा कलाला मात्र खूप जास्त तिच्या मनाला ह्या गोष्टी लागतात. ती म्हणते की सरोज मॅडम, मला वाटलं होतं तुम्ही माझ्या बाजूने थोडासा विचार कराल, कारण तुम्ही सुद्धा एक स्त्री आहात, पण तुम्ही तसा विचार न करता तुम्ही अक्षरशः आज माझ्या चारित्र्यावर संशय घेतलेला आहे. त्यामुळे ही गोष्ट मला खूप जास्त लागलेली आहे. इथे मी एवढं या घरामध्ये ॲडजस्ट करून राहण्याचा प्रयत्न करते, ते फक्त आणि फक्त माझ्या आई वडिलांसाठी, त्यांनी केलेले संस्कार मी जपण्यासाठी इथे राहत आहे. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा लक्ष्मीच्या पावलांनी.